सर्वसामान्य मुले मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात शिक्षण घेतात, त्यामुळे सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे 3 स्टार करणार असून राज्यातील वसतिगृहांसाठी 1200 कोटींची तरतूद करण्यात आली, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट यांनी आज केले। महापुरुषांच्या प्रतिमा पूजन करण्यात आलं। यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट यांच्या हस्ते दोन्ही वसतिगृहांचं उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले। मिरजेतील मागासवर्गीय मुलींचा शासकीय वसतिगृहाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन व लोकार्पण केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी सुरेश खाडे, सुरेश वारे, सामाजिक न्याय विभागाच्या पुणे विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मेघराज भाते उपस्थित होते। संजय सिरसाट म्हणाले, राज्यात वसतिगृहात उभारण्याची घोषणा केली आहे, त्यासाठी 1200 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। शासकीय इमारतीत विद्यार्थी वसतिगृहे असावीत या दृष्टीने वाटचाल सुरू केली। भविष्यात भाडे तत्वावरील वसतिगृहे शासकीय इमारतीत व्हावीत यासाठी प्रयत्न राहील, असंही ते म्हणाले।